आजकाल आपण सुपर फूड, पॉवर हाऊस फूड अशी नावं ऐकतो आणि त्या नावांमध्ये अजून एक नाव इन्क्लूड झालेलं आहे, ते म्हणजे मायक्रोग्रीन्सचं. हे मायक्रोग्रीन्स दुसरं तिसरं काही नसून जे यंग सीडलिंग्स, व्हेजिटेबल किंवा हर्ब्सचे सीड्स आपण जे ग्रो करतो त्यांचे यंग सीडलिंग म्हणजे हे मायक्रोग्रीन्स असतात. आणि या मायक्रोग्रीन्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला विटॅमिन, मिनरल्स असं पूर्ण आपल्याला न्यूट्रिशन याच्यामध्ये मिळतात. जसं की विटॅमिन ए, बी, सी, मिनरल्स आहेत, त्यानंतर के विटॅमिन आहे, कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे. असं हे पूर्ण, जसं की इथे तुम्ही बघाल की अल्फा ग्रो केलेलं आहे. हे अनियन सीड्स आहेत, याच्यामध्ये पुन्हा मेथीचे सीड्स आहेत, त्यानंतर मोहरी आहे. हे सगळे आपल्याला आपल्या पूर्ण मसाल्याच्या डब्यामध्ये हे पूर्ण सगळं आपल्याला बघायला मिळतं. तर याच्यामध्ये तुम्ही ग्रो करणारे सीड कुठले आणि नाही ग्रो करणारे सीड कुठले, त्यामध्ये नाईटशेड फॅमिलीचे सीड अजिबात ग्रो करायचे नाहीत. ते टोमॅटो, ब्रिंजल, त्यानंतर पेपर हे सीड्स ग्रो नाही करायचे, कारण ते नाईटशेड फॅमिलीमध्ये येतात आणि कुठे ना कुठे आपल्या शरीराला अपाय पोहोचवतात. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमधून घेतलेले ज्याला कोटिंग आहे, लाल कलरचं कोटिंग किंवा पिंक कलर किंवा रेड कलरचं कोटिंग आहे, त्या कोटिंगचे सीड्स आपण बिलकुल घ्यायचे नाहीत, ते ग्रो नाही करायचे. तर आपण साधे जे मेथी वगैरे आपल्या घरामध्ये जे असतं तेच ग्रो करायचं. हे आणि याच्यासाठी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं जातं की कोकोपीट वापरा किंवा अजून काही मटेरियल, पण त्याची काही गरज नसते. साध्या गार्डनच्या सॉइलमध्ये तुम्ही कुठल्याही ट्रेमध्ये किंवा तुटलेल्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये हे ग्रो करू शकता. आणि हे अतिशय शरीराला फायदे देणारं, सोपं, चीप, कमी पैशामध्ये तयार होणारं हे सुपर फूड आहे, असं की जे तुम्ही ग्रो करा घरामध्ये, तुमच्या डेली डाएटमध्ये येऊ द्या. ह्याला शिजवायची गरज नाही. तुम्ही स्मूदी, सँडविचेस कशामध्ये किंवा सायडर किंवा सॅलडमधून वरून टाकायला हे वापरू शकता आणि याचा तुम्ही वापर करा, अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद.